मंडळी, आज मी अशी व्हेज मच्छी फ्राय बनवली की घरातल्याने तर चक्क फिश फ्राय समजूनच खाल्ली. आजची रेसिपी जरा भारीच झाली बरं का मंडळी. आज मी बनवले एकदम भारी भन्नाट व्हेज मच्छी फ्राय. श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे नॉनव्हेज प्रेमींसाठी मच्छी खायची इच्छा झाली तरी एकदम मस्त पर्याय आहे. दिसायला अगदी मच्छी फ्राय सारखी, खायला एकदम कुरकुरीत आणि मसालेदार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आहे आपली व्हेज मच्छी फ्राय. पूर्णपणे व्हेज रेसिपी आहे. श्रावण महिना चालू आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी मच्छी मांस टाळण्यासाठी ही एकदम भारी जुगाडीची रेसिपी आहे. दिसायला एकदम मच्छी फ्राय सारखी, एकदम मच्छीचा वास देणारी. बघू शकता आतूनही मस्त मच्छी सारखाच दिसतं आहे हा पीस. आणि ही बनवले एकदम साध्या पदार्थापासून. ते काय आहे ते पुढे सांगतेच. अगदी सेम टू सेम उभे मच्छी सारखं दिसत आहे. आतून बघा, ही आतली बाजू ही सेम तशीच दिसत आहे. पाहू शकता, दिसायला उभेऊब मच्छी फ्राय सारखं, पण ही मच्छी नाही, पूर्णपणे व्हेज आहे. व्हेज पदार्थ आहे हा. आणि ह्याची रेसिपी पूर्णपणे तुम्हाला मी शेअर केली आहे, त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे हा पदार्थ आपण व्हेज मच्छी फ्राय कशापासून बनवला आहे तर सांगितल्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. हा आपण पदार्थ कच्च्या केळीपासून बनवला आहे. मच्छीसारखा दिसणारा हा कुरकुरीत खुसखुशीत पदार्थ ना आपण केळीपासून बनवला आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, आता हे बनवायचं कसं, तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून, गावातून, शहरातून पाहत आहात तेही कमेंट करून सांगा. रेसिपी एकदम सोपी आहे, 5 मिनिटात होणारी. तर यासाठी बघा, आपल्याला कच्ची केळी घ्यायची आहेत आणि ते 6 केळी आहेत, त्यापैकी 3 केळी मी घेतलेली आहेत. केळी कोणतीही घेतलेत तरी चालेल, मला आता अशी भेटली ती मी घेतलेली आहे. तुम्ही ते जवारी केळी असतात ना, असे जाड आणि छोटी छोटी, ती घेतलीत तरी चालेल. केळीचे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. सेम मच्छीसारखे दिसतात असे काप. हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या केळीचे काप करायचे आहेत आपल्याला उभ्या आकारामध्ये. सुरीने असे तिरके काप करून घ्यायचे आहेत आपल्याला उभे. आणि हे काप आपल्याला जास्त पातळही नाही करायचे आहेत आणि जाडेही नाही, असे मध्यम स्वरूपाचे ठेवायचे आहेत. म्हणजे कशी आपली व्हेज मच्छी मस्त अशी कुरकुरीत होते. आणि जरा पातळ ठेवले ना तर आतून छान मसाला मुरला जातो. आता या साध्या कच्च्या केळ्याचं रूपांतर कसं होतं आपल्या व्हेज मच्छी फ्रायमध्ये ते बघाच. हे केळीची कापणं झटपट आपल्याला कापून घ्यायची आहे, नाहीतर नंतर ते केळी काळी पडतात. आणि केळी कापल्यानंतरच ह्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सुरीने एक बाजू काढली की आपोआप ते हाताने सहज निघतात. किंवा तुम्ही केळी कट मारायच्या आधीच ना, म्हणजे अशा पद्धतीने पीस करायच्या आधीच बटाटा सोलायचा जो पिलर असतो ना, त्याने सुद्धा ही कच्ची केळी तुम्ही सोलून घेऊ शकता. किंवा अशा पद्धतीने हाताने सुद्धा अगदी झटपट निघतात ते. हे बघा, अशा पद्धतीने सगळे साल मी काढून घेतलेले आहेत. लगेचच आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. कापल्यानंतर केळीची काप लगेचच काळे पडतात, म्हणूनच आपल्याला हे मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत. आणि मिठाच्या पाण्यात ठेवूनही ही केळी लगेच काळी पडतात. हातही काळा पडतो अगदी. तेल लावून घ्यायचं हाताला. जर तुम्हाला हवा असेल तर मच्छीला कसा छोटासा होल असतो, गोल जसा आकार असतो ना, तसंच दिसावं म्हणून तर थोडासा छोटासा इथे वरच्या बाजूनी सुरीनेच होल पाडून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पाडायचं असेल तर पाडू शकता, नसेल पाडलं तरी चालेल. 1-2 तुकड्याला मी असे पाडून दाखवत आहेत. अशा पद्धतीने सुरीने ना गोल आकारामध्ये तुम्ही असा आकार देऊ शकता. म्हणजे कसा हा पीस सेम मच्छीसारखा दिसतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर की तसाच तो पीस दिसावा, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक पीसला हलकासा असा आकार देऊन एक छोटासा होल करून घेऊ शकता. यामुळे ना तयार झाल्यावर आपली व्हेज मच्छी फ्राय अगदी मच्छीच्या आकारासारखी दिसणार आहे. मी काय सगळ्याच पीसला नाही तर 1-2 पीसला असे आकार दिलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आता काय करायचं आहे, कढई घ्यायची. कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. पाणी थोडं गरम झाल्यावर हळद मीठ घालून घेतलेलं आहे आणि जे आपण पीस तयार करून ठेवले आहेत ना, ते त्यामध्ये घालायचे आहेत. आणि आता आपल्याला ह्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि 1-2 मिनटं आपल्याला केळी छान अशी वाफवून घ्यायची आहेत. मीठ आणि हळद आतपर्यंत केळीच्या मुरलं जातं आणि केळी शिजायला काही वेळ लागत नाही, त्यामुळे जास्त शिजायची गरज नाही. एकदमही जास्त केळी शिजली की अगदी ते मऊ पडू शकतं. त्यामुळे आपल्याला इथे 2 मिनटं फक्त केळी आपल्याला उकळत्या पाण्यात उकळवून घ्यायची आहेत. हळद मीठ छान असं यामध्ये मुरलं ना की फ्राय केल्यानंतरही केळीच्या आतली बाजूना आपल्याला अळणी लागत नाही. अगदी त्याची चव मस्त लागते. छान अशा उकळत्या पाण्यात 2 ते 3 मिनटं केळीची काप छान उकळून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. उकळवून झाल्यानंतर हे सगळ्या केळीचे पीस आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत पाणी निथळून. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा झाऱ्याच्या साहाय्याने मी सगळे केळीचे काप बाजूला काढून घेतले एका भांड्यात.
तुम्हाला माहिती आहे का, हे केळीची काप ना असे सुद्धा खायला खूप छान लागतात बरं का. असे उकडून घेतलेले केळीच्या कापावर ना थोडंसं मीठ भुरभुरून ना, थोडीशी मिरची पावडर, त्याचबरोबर चाट मसाला तुम्ही घातलात ना, खायला एकदम भारी लागतं. केळीचे काप आपण वाफवून घेतलेले आहेत, म्हणजे उकडवून घेतलेले आहेत आणि आता बाजूला काढून ठेवले आहेत. आता हे थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण इथे याच्यावर लावण्यासाठी एक छान असा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी एक प्लेटमध्ये ना 1 चमचा चाळून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि 1.5 मोठे चमचे मी इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि 1 मोठा चमचा इथे आगळ टाकली आहे, किंवा तुम्ही इथे अर्धा लिंबाचा रसही पिळून घेऊ शकता. आणि आगळ टाकूनच हे सगळं असं मिक्स करून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता बघा, इथे ना कांदा लसूण मसाला मी टाकला आहे, त्यामुळे ना इथे मी आलं लसूण पेस्टही टाकली नाही आणि कोणताही गरम मसाला इथे टाकलेला नाही. जर तुम्ही फक्त यामध्ये मिरची पावडर टाकणार असाल तर 1 चमचा गरम मसाला, धनेजिरे पावडर 1 चमचा आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायला मात्र विसरू नका. आता मी जो कांदा लसूण मसाला टाकला आहे त्यामध्ये सगळं आहे, त्यामुळे मी नाही टाकलं. जर तुम्ही मिरची पावडर टाकणार असाल तर आवर्जून हे मसाले टाका आणि कोकम, आगळ किंवा लिंबूचा रस यामध्ये आवर्जून घाला. मस्त चटपटीत अशी ही व्हेज मच्छी फ्राय होते. आता हा तयार केलेला मसाला हलक्या हाताने सगळ्या पीसला लावून घ्यायचा आहे. मसाला प्रत्येक तुकड्याला, प्रत्येक पीसला व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणजे कसं तळल्यानंतर प्रत्येक घासाला मस्त अशी चटपटीत चव येईल. यामध्ये तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे. आता बघा, या सगळ्या पीसला हे अशा पद्धतीने मी मसाला लावून घेतला आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिळून ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि आता हे 5 मिनिटं असंच मुरवत ठेवूयात. तोपर्यंत आपण पुढचं काम म्हणजे यांना छान कुरकुरीत फ्राय करून घेणं. आणि कुरकुरीत फ्राय होण्यासाठी इथे आपल्याला रवा लागणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि इथे 2 चमचे मी रवा घेतलेला आहे असा बारीक. आता रवामध्ये तुम्ही ना थोडंसं मीठ आणि तिखट मिक्स करून घेऊ शकता, पण मी घेणार नाही कारण मी कांदा लसूण मसाला घातला आहे, त्यामुळे वरूनही मीठ घातल्यामुळे ना हे खारट होऊ शकतं. आणि यासोबत यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता, पण मी रवामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहे. तांदळाची पिठाचीही गरज नाही भासणार. रव्यामध्येच छान असे कुरकुरीत होतात. जर तुम्हाला तांदळाचं पीठ आणि रवा वापरायचा असेल तर तुम्ही दोन्हीही मिक्स करून घेऊ शकता. प्रत्येक पीस रव्यामध्ये छान असा घोळून घ्यायचा आहे. आपल्याला सगळ्या बाजूने रवा व्यवस्थित एक थर लावून घ्यायचा आहे. आतमध्ये मसाला तर व्यवस्थित लागला आहे सगळ्या बाजूने. आता वरून फक्त रव्याचं कोटिंग करायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये सगळ्या बाजूने एक थर मी व्यवस्थित लावून घेतला आहे रव्याचा. इथे बघा, मच्छी फ्राय करण्यासाठी आधीच मी तेल तापूनही ठेवलं होतं. पॅनमध्ये मी 2 पळी फक्त तेल घातलेलं आहे. यामध्ये तेल छान असं तापल्यानंतर प्रत्येक पीस यामध्ये सोडून घेतला आहे. आधीच तेल तापायच्या आधी तुम्ही जर हा पीस त्यामध्ये टाकला तर रवा पूर्णपणे सुटू शकतो, म्हणून तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक एक पीस व्यवस्थित फ्राय होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने रवा लावून सगळे पीस मी व्यवस्थित एकसारखे लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक बाजू खरपूस होईपर्यंत मंद आचेवर 1 मिनिटभर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. एक बाजू छान अशी फ्राय झाली की मग लगेचच अशा पद्धतीने चमचेने ना उलटून घेणार आहे मी सगळी, म्हणजे सगळे पीस आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एका बाजूनी परत उलटवून घ्यायचे आहेत दुसरी बाजू. तर अशा पद्धतीने ना खरपूस खमंग अशी ही मच्छी आपण कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर फ्राय करून घ्यायची आहे, अगदी कमी तेलात. हे केळीचे काप मस्त असे वरण भातासोबतही खूप छान लागतात. त्यासोबत गरमागरम तांदळाची भाकरी त्यासोबतही 1 नंबर लागतात. इंद्रायणी तांदळाचा भात आणि गरमागरम मुगाच्या डाळीचं वरण, त्यासोबत मस्त असं तूप आणि ही मच्छी फ्राय, व्हेज मच्छी फ्राय, 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. या श्रावणात एकदा नक्की करून पहा. मस्त वरून लिंबूचा रस आणि कुरकुरीत चटपटीत अशी ही मच्छी फ्राय म्हणजेच व्हेज मच्छी फ्राय मस्त लागतात. एकदा नक्की करून बघा, आवडतील तुम्हाला. आतूनही पाहू शकता अगदी मच्छी फ्रायसारखे दिसत आहेत आणि घरातल्यांनी मच्छी समजूनच आजही खाल्ली आहे. श्रावण महिन्यात कोणी पाहुणे आले ना त्यांच्यासाठी तर खास तुम्ही बनवाच. पाहुणेही विचारत राहतील काय केलं, कसं केलं. आवडल्यास लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी शेअरसुद्धा करा. धन्यवाद.